आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आणि माझ्या हृदयातून तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रेम आणि प्रकाश. तुमच्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये स्वागत करते. सुष्मिता ताई, तुमचा फोन आला होता मला, पण मी उचलू शकले नाही कारण मी थोडी कामात होते. सत्राची तयारी करायची होती म्हणून. तर आपण बोलू नंतर. अं, आपल्या सत्राची सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळेजण डोळे मिटू. थोडंसं आपण आज जिथल्या वातावरणामध्ये, ज्या विचारांमध्ये आहोत, तिथून आपल्या आतमध्ये केंद्रामध्ये घेऊन जाऊ स्वतःला. आणि आपल्या हृदयावर जाऊनच आपण सगळ्या देवी देवतांचं आणि गुरूंचं स्मरणही करू. एक दीर्घ श्वास घेत आपल्या तोंडावाटे ही हवा बाहेर काढून आपल्या सोबत दिवसभर असणारे हे विचार सगळे आत्ता या क्षणाला बाहेर सोडून द्या. सहजतेने, कोमलपणे आपले डोळे अगदी अलगद बंद करा. दीर्घ श्वास घेत आपल्या तोंडाने तो बाहेर सोडा. आणि ह्या क्षणाला फील करा, आपण या शरीरामध्ये बसलो आहोत. जरी आपल्याला सवय आहे भूतकाळात आणि भविष्यात सारखं जायची, तरी गेले 2 दिवस आपण जागृतीने एक प्रयोग करतोय, जिथं आपण जास्तीत जास्त वर्तमानात राहायचा प्रयत्न करतोय. आणि आत्ताही आपण दीर्घ श्वासांनी स्वतःला आपल्या या संसारातून आपल्या आतल्या जगात घेऊन जातो. आपलं आतलं जग हे सुद्धा या संसाराचा एक भागच आहे. पण जे आत आहे तेच आपल्याला बाहेर दिसेल. त्यामुळे सगळ्यात आधी आपण आतलं जग शांत करू. दीर्घ श्वास घेत हळूहळू जागृतीने आपल्या श्वासांना आपल्या हृदयामध्ये आणा, छातीच्या मध्यभागी. आपल्या छातीचा मध्यभाग आपल्या श्वासा जागृतीने बघा. प्रयत्न करा की आपण स्पंदन अनुभव करतो. एक एक श्वासाने आपण इतके खोल जातोय, आत उतरतो हृदयामध्ये. आणि या हृदयावरच स्थिर राहत अगदी आतून पूर्ण विश्वासाने, प्रेमाने म्हणा, मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. मी ईश्वरी स्वरूपात बनलो आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत या क्षणाला. मी परिपूर्ण आहे या क्षणाला, आत्ताही. मी करुणा, प्रकाश, आनंद, हर्ष, उत्साह, बुद्धिमत्ता, सर्व व्यापकता चराचरात व्यापून असलेला आहे. कारण हे सगळे गुण माझ्या ईश्वराचे. माझ्या आतल्या अंधाराला आणि प्रकाशाला दोघांनाही मी स्वीकारतो. आणि इतके दिवस, इतके वर्ष ज्या अनिमंत्रित प्रभावांनी माझ्यावर राज्य केलं, त्या बाबतीत मी आता जागृत झालोय. आता मी केवळ आठवतोय ते माझ्या ईश्वरी गुणांना.
माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अशा अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवतो. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच स्वरूपात बनला आहात, जशी मी बनले. तुम्ही सुद्धा प्रेम आणि प्रकाशच आहात. त्यामुळे तुम्हाला आता घाबरायची, भीतीची काही गरज नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुमच्या सगळ्यांकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे त्या स्थानी निघून जा. या सर्व अनिमंत्रित प्रभावांना आपल्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवा, कारण ते सगळेजण गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना मदत करा. अगदी प्रेमाने त्यांना हे सांगा की तुम्ही स्वतः प्रेम आणि प्रकाश आहात. मी माझ्या उच्च स्वला आग्रह करते की तू या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आणि माझी आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते, बंद करते. माझ्या सुंदर उच्च स्वचे, उच्च आत्म्याचे मी अनेक आभार मानते या सगळ्या प्रकाशासाठी, ज्ञानासाठी. महाअवतार बाबाजी आणि पितामह पत्रीजींचे आभार मानते. सर्व दिव्य शक्तींचे आभार, सर्व एंजल्स, आर्कएंजल्सचे आभार. माझ्या सोबत असलेले हे ध्यानी कुटुंब, एक एक आत्मा जो माझ्या सोबत या साधनेत आहे, त्या सगळ्यांचे खूप आभार. खूप प्रेम आणि प्रकाश तुमच्या सगळ्यांना. आणि आपल्या छातीच्या मधोमध ज्या प्रेमाच्या लहरी बाहेर पडतायत त्या फील करायचा प्रयत्न करा. हृदयातून म्हणा की मी या संपूर्ण सृष्टीला, पृथ्वी मातेला, जिच्या गर्भातून आलेली प्रत्येक गोष्ट मी माझ्या आयुष्यात वापरतो. अंगावरची वस्त्र असतील, जल असेल, वायू असेल, अग्नी असेल, दागिने असतील, घरातली प्रत्येक गोष्ट, माझं घर सुद्धा पृथ्वी मातेच असेल. अशा या मातेला खूप प्रेम आणि प्रकाश माझ्या हृदयातून. संपूर्ण ब्रह्मांडाला मी प्रेम आणि प्रकाशाच्या लहरी पाठवतो, कारण मी प्रेमाचा, प्रकाशाचा सोर्स आहे. पूर्ण हृदयातून ही एक भावना, हा एक भाव येऊ दे बा. ह्याच प्रेमामध्ये राहत आपण सगळेजण सावकाश आपल्या या सत्रामध्ये पुन्हा येऊ. मला कालच्या व्हिडिओ नंतर काही जणांचे मेसेज आले आणि त्यानंतर मला हे समजलं की कालचं आपलं सत्र घेणं फार गरजेचं होतं. आणि म्हणूनच तो एक मेसेज मला पुन्हा पुन्हा मिळत होता. जरी जे नवीन सदस्य येतात आणि जे पुन्हा जाऊन बघतील युट्यूबवर पहिला धडा, जेव्हा केव्हा त्यांच्या आयुष्यात युनिफाईड येईल, ते आत्ताच यावं असं गरजेचं नाहीये. आपलं हे कुटुंब केवळ किती नंबर झालेत, किती सदस्य आपल्या युट्यूबला जॉईन झालेत, सबस्क्रायबर किती वाढलेत, त्याचे व्ह्यूज किती होत आहेत, आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप किती होतो, या सगळ्याच्या पलीकडे
आपण त्याच्याशी बांधील नाही आहोत आणि आपण त्याची वाट पण नाही बघत आहोत. कारण ज्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय त्या लोकांपर्यंत बाबाजी हे पोहोचवतील. त्यातले किती जण शेवटपर्यंत टिकून राहतील, किती जण मध्येच सोडतील, हे सगळं जे काही आहे ते सगळं त्या त्या आत्म्याचा जो निर्णय असतो ह्या वेळेमध्ये, की कोण ह्या मार्गावर राहील, कोण बाहेर पडेल, कोण दुसरा कुठला मार्ग, हे सगळं जे आहे त्याच्या त्याच्या फ्री विलनुसार ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळं ह्या सगळ्यांचा विचार न करता आपण केवळ म्हणतो ना, की कर्म करायचं, जे बाबाजी आपल्याला एक साधन म्हणून इथं ठेवलेलं आहे ते आपण करत राहायचं. ते कुणाला कितपत त्या गोष्टीपर्यंत पोहोचतायत काही लोक, ह्या सगळ्याचा मी कधीच विचार करत नाही आणि करणार सुद्धा नाही. कारण आपण सगळेजण आत्मसाक्षात्काराच्या या मार्गावर असताना आपल्या आत्मा जो सांगतोय आतून आणि जे आपण आत्माच्या मूळ रूपामध्ये येणार आहोत या अभ्यासक्रमामध्ये, त्यासाठी आपण इथं जमलेलो. काल आपण जे व्हिडिओ घेतला पहिल्या धड्याचा, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात, कारण वेळेचं आपल्याला 40 मिनिटाचं लिमिट आहे. त्यामुळं अशा काही गोष्टी आहेत ज्याचा मी एक व्हिडिओ बनवेन आणि तो व्हिडिओ जरूर शेअर करेन. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघा. ज्याला आतून आत्ता ह्या वेळेमध्ये जिथं पृथ्वीवर खूप मोठं एक ट्रान्झिशन, एक बदल, एक परिवर्तन सुरू आहे. ह्या काळामध्ये ज्या ज्या आत्मे जागे होतील, आतून येईल त्यांना की आपल्याला जायचंय पुढे, ते सगळे इथं जोडले जातील किंवा अनेक मार्ग असतात दुसरे पण तिथं पण असतील. पण जिथं कुठं त्यांनी असावं तिथं टिकून राहावं. कारण संसारातल्या गोष्टींमुळे जर आपण ह्या गोष्टी सोडू तर आपल्याला कुणी मदतीला येणार नाहीये. कारण जे कोणते आपले गुरु आहेत, स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील किंवा तुमची कुठलीही देवता, ती तुम्हाला मदत करू शकते ती हे दाखवण्यासाठी की तू आता आत्ममार्गाला जा, आत्मज्ञान घे. त्याच्या पुढे जर आपण असा विचार करू की माझ्या आयुष्यात संकट भरपूर आहेत, त्यामुळे मी आता हे करू शकत नाही, मी ध्यान करू शकत नाही, मी युनिफाईडचं जे असेल किंवा अजून कुठलीही साधना जी करत असू, क्रियायोग असेल किंवा काय, तर आपण आपलं नुकसान करून घेतो. एवढं मी खात्रीने सांगू शकतो. कारण ही जी साधना आहे ही करण्यासाठी आपण येतो, ना की आपला संसार चांगला चालावा म्हणून आपण साधना करावी. तर ती संकट म्हणा, ती चॅलेंजेस म्हणा, जे काही गोष्टी आपल्या आयुष्यात सुरू आहेत ते सगळं चालू राहणार आहे. आणि जेव्हा आपण हे सुरू करतो तेव्हा आपल्याला ते संकट संकट म्हणून पण वाटत नाही, आव्हान पण वाटत नाही. त्यामुळं कशाची साथ धरून ठेवायची, संसाराची की साधनेची, हे आपण ठरवायचं. की माझ्या आयुष्यात जो माझा प्रवास आहे रोजचा जीवनाचा, तो चालू आहे, तो थांबणार नाहीये. मग मी हे का थांबू? हे थांबवल्याने मला तिकडं काय फायदा आहे? झालं तर आपलं नुकसानच होईल, फायदा काही होणार नाही. त्यामुळे थांबवायचं हा सर्वस्वी निर्णय त्या आत्म्याच्या हातामध्ये आहे. प्रत्येकाने विचार करा की आपण ज्या भूमीमध्ये जन्मलोय तिथं अनेक शूरवीर योद्धे होऊन गेले आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यात चॅलेंजेस होते, आव्हानांनी भरलेलं आयुष्य होतं. पण ते कुणासाठी थांबले नाहीत वाट बघत किंवा कुणाला विचारायलाही थांबले नाही की मी हे करू का, मी उठू का, हातात तलवार घेऊ का, कारण आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. त्यामुळे ते कुठल्याही व्हॅलिडेशनसाठी थांबले नाहीत आणि ते आपल्याला त्यांच्या आयुष्यातून हेच दाखवतात की तुम्ही सुद्धा, त्यांची संकट तर वेगळ्या प्रकारची होती ना, त्यांना संसारातल्या गोष्टी कधी एन्जॉय करायला मिळाल्या ना, कधी त्यांना त्यांचा संसार नीट मिळाला. ते केवळ लढले ते स्वातंत्र्यासाठी. आपल्याला किमान एक स्वातंत्र्य मिळालेलं अशा आपण भूमीमध्ये राहतो, तिथं आपल्याला संसारातल्या ज्या गोष्टी आहेत ती आव्हानं आहेत. त्यामुळे आपण त्यांचा आदर्श घेऊन बघायचं की त्यांचं आयुष्य कसं खडतर होतं त्यांच्या त्यांच्या जर्नीमध्ये. तसं आपण केवळ साधना सुरू ठेवायचा आपला एक जर्नी आहे, जो आपल्यालाच मदत करतो. त्यामुळे विचार करा या गोष्टींचा की मी माझ्या घरातल्या गोष्टींमुळे मी आता ध्यान करू शकत नाही, मला ध्यानाचे अनुभव येत नाहीत, माझं आयुष्य आहे तसं. हे सगळे जे विचार आहेत ना, हे सगळे अनिमंत्रित प्रभाव आहेत जे तुमच्या औरामध्ये येत आहेत आणि ते साधनेमध्ये तुम्हाला टिकू देत नाहीयेत. कारण साधना जर केली तर माणूस त्या संसाराला पार करतो आणि त्यांना ते नकोय. त्यांना पाहिजे की अजूनही तुम्ही आमचे गुलाम राहावेत आणि तुमच्या संसारात त्रास तुम्हाला सहन केला पाहिजे तुम्ही. तर ह्या गोष्टींचा नीट खोलवर जाऊन विचार करा जेव्हा तुम्ही ध्यान सोडायचा विचार करता, जेव्हा तुम्ही
असा एखादा अभ्यासक्रम बघता पण पुढे जायची इच्छा होत नाही. तर जी कुठली साधना करताय त्यामध्ये टिकून राहा, कारण ते तुम्हाला एखाद्या लाईफ सेव्हर प्रमाणे मदत करेल, एक कवच म्हणून तुमच्यासोबत कायम राहील. तर काल मी एक गोष्ट इथं तुम्हाला मिस केली सांगायची, ती एकदा फक्त वाचून दाखवते. ठीक आहे, प्रस्तावनेपासूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की इथं जसं प्रस्तावनेमध्ये हे लिहिलं गेलंय, की आपण सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहोत, ही अनुभूती प्रत्येकाला होणे निश्चित आहे. ही आपली झोपेची अवस्था या वास्तवाला आपल्यापासून केवळ काही काळासाठी दूर करते. एक महान शिक्षक, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असणं ह्या गोष्टी आत्मज्ञानी लोकांसाठी सामान्य आणि जिवंत सत्य आहेत. बाबाजी हा असाच एक ज्ञानी आत्मा आहे. आता हे जे वाक्य आहेत ना, हे नीट बघा, की आपल्याला वाटतं की सर्वव्यापी, मी तर प्रत्येक चराचरात कणाकणात आहे. आपण म्हणतो सर्वव्यापी म्हणजे सगळीकडे व्यापलेला, सगळीकडे आहे असं आपण देव म्हणतो. हा, आणि सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं माहितीये. आता हे तर आपल्याला कधी माहित नाही आपल्या संसारामध्ये. आपण हे कुठे बघितलं नाही, की सर्वव्यापी कधी आपण तर अनुभव केला नाही बाबा. मी तर कधी स्वतःला बघितलं नाही सर्वव्यापी म्हणजे काय, सर्वज्ञ म्हणजे काय. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला त्याचे अनुभव यायला लागतील. आणि हीच आपली झोपेची अवस्था आहे, की जिथं मला माहीतच नाहीये, की माझ्या आतमध्ये काय काय गुण आहेत, ईश्वरी गुण. की मी सर्वव्यापी आहे म्हणजे काय नेमकं, मी सर्वज्ञ, मला बुद्धिमत्ता आहे ती म्हणजे काय नेमकं, हे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये कळेल. म्हणून प्रस्तावनापासून वाचणं महत्वाचं आहे. आपली झोपेची अवस्था ह्या गोष्टींपासून आपल्याला लांब करते काही काळासाठी. आपण सगळे निद्रिस्त अवस्थेत होतो जोपर्यंत आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर आलो नव्हतो. आपल्याला वाटायचं माझं 5 इंद्रियांचं शरीर ही माझी रियालिटी, हे माझं वास्तव आहे. मी सकाळी उठते, माझं माझं काम करते, घरामध्ये त्रास होतो, रडते, निराश होते, माझ्यावर का अन्याय झाला म्हणून नशिबाला दोष देते, देवाला दोष देते, गुरूंना दोष देते, मी तुमचे एवढे उपवास करते, नैवेद्य करते, सगळं सगळं करते, पूजा करते, मग माझ्या आयुष्यात हे दुःख का, हे असं रडते आणि माझं रात्र होते. झाला माझा माझा जो प्रवास आहे एवढाच आहे आणि मी एवढीच आहे. ऑफिसला जायचं तिथं पण आपण ह्याच गोष्टीमध्ये असतो. म्हणजे आपण केवळ स्वतःला या शरीरामध्ये बघूनच समजतो. त्या आरशामध्ये बघतो आणि मी एवढंच आहे माझं अस्तित्व. पण ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कळेल की आत्मज्ञान म्हणजे काय, कसं स्वतःच्या आत्म्याशी जोडलं जायचं, ते आपल्याला बाबाजी या अभ्यासक्रमात शिकवतात. आता एक कालचं तुमचं एक वाक्य असेल, तुम्हाला आठवत असेल. हा, हे पण एक बघा, की जे एक महान शिक्षक असतात त्यांना हे सर्वज्ञ असणं, सर्वव्यापी असणं, ह्या गोष्टी, जे लोक आत्मज्ञानाच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी हे काही नाहीये. ही साधी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. जी लोक आत्मज्ञान घेऊन, आत्मसाक्षात्कार घेऊन त्याच्या पार झाली आहेत, ज्यांना दिसलंय की सत्य काय माझं, हे ज्यांना कळलंय, असे कुठलेही तुम्ही मास्टर घ्या, आता सुद्धा आपल्यासोबत असलेले, ह्या आत्ताच्या आपल्या घडीला क्षणाला आपल्यासोबत असलेले असे अनेक लोक जे अध्यात्मामध्ये आहेत, किंवा आपण ज्यांच्याबद्दल ऐकले जसं आपले पितामह पत्रीजी, असे अनेक मास्टर्स होऊन गेले, गौतम बुद्ध असतील, असे अनेक मास्टर्स की ज्यांना हे सगळं माहित होतं, त्यांना काही हे नवीन नाहीये. त्यांच्यासाठी हे सगळं अगदी सामान्य ज्ञान आहे, त्याच्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारचं ज्ञान आहे का, कारण त्यांना माहिती आहे आपण किती ईश्वरी आहोत. मग एखाद्या हिरोला, ऍक्टर असेल, त्याला जाऊन आपण सांगणं की तू खूप छान ऍक्टिंग करतो, तो म्हणतो मला माहितीये, मला माहिती कारण माझे सगळे पिक्चर हिट चाललेत. म्हणजे त्याला जाऊन आपण सांगतो की वाव तुमची ऍक्टिंग खूप छान आहे, तो म्हणेल मला माहिती. त्या प्रकारे हे झालं की आपण आत्मज्ञानी लोकांना हे सगळं माहितीये, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी नवीन नाहीयेत. हम्म? तर हे इतकं सुंदर वाक्य ना, की यातून आपल्याला हे कळतं की ह्या गोष्टी किती सहज आहेत आपल्यामध्ये. आपण माहित नाहीये म्हणून आपल्याला त्याचा एक आश्चर्य वाटत राहतं कायम. ते माझ्याकडे आले कारण मी अशाच एका गुरुच्या सौम्य मार्गदर्शक प्रकाश शोधत होतो. त्यांच्या हळूवार प्रोत्साहनामुळे मी हळूहळू माझ्या आत्म्याबद्दल अधिक जागरूक बनलो. आता ही प्रस्तावना कोण सांगते आपल्याला, तर रॉजर लँडफियर सांगतायत सर, ज्यांनी हे पुस्तक चॅनल केलं बाबाजींकडनं. ते सांगतायत की त्यांचा अनुभव सांगतात, प्रवास सांगतात की बाबाजींच्या हृदयातून आलेला हा अप्रतिम अभ्यासक्रम सगळीकडे प्रसारित करणे माझ्या आयुष्यातला एक मुख्य भाग आहे. हे ज्ञान वैध आहे, प्रत्येक धड्यातले सगळं मी स्वतः
अनुभव केलाय प्रॅक्टिकली, असं ते इथं सांगतात की जे जे बाबाजींनी ह्याच्यात सांगितलंय की तुम्ही हा सराव करा, तो सराव करा, हे सगळं मी माझ्या आयुष्यात रोज अनुभव केलंय प्रॅक्टिकली. आणि म्हणून ते आपल्याला प्रॅक्टिकल गायडन्स आहे हा युनिफाईडचा हा सराव. असं नाही की कुणीतरी लिहून ठेवलंय आणि आता तुम्ही फक्त करत राहा, वाचत राहा, असं नाहीये. त्यांनी स्वतः आयुष्यात ते उतरवलं आणि मग लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवलं. जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यातले सगळे बारीक बारीक गोष्टी पण आपल्याला समजतात की ह्याचे अनुभव असे येतात, ह्याचे अनुभव असे येतात. हा अभ्यासक्रम सहजतेने तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याप्रती पूर्ण विश्वास आणि जागरूकता देतो. प्रेमपूर्वक पुन्हा पुन्हा हे वाक्य बघा. प्रेमपूर्वक, प्रेमाने, भीतीने नाही, काळजीपोटी नाही, अरे मला करायचंय, माझ्याकडनं होईल का, अरे ह्याच्यात काय, मला जमेल का. प्रेमपूर्वक पुन्हा पुन्हा सराव करून कोणत्याही संकल्पनेला सहज बनवण्याची ही पद्धत इथं वापरली. म्हणजे रिपिटेशन. आपण जे म्हणतो ना की रोज म्हणा, रोज म्हणा, सतत म्हणा की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. कारण पहिली तर गोष्ट आपल्यालाच पटत नाही की आपण ईश्वर आहोत किंवा ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत. हे सत्य आपल्या आत उतरणंच अवघड आहे. आणि ते सत्य उतरल्यावर मग चमत्कार सुरू होतात. पण आपल्याला कळत नाहीये की खरंच असं असू शकतं का. मग हे जोपर्यंत आपल्याला आत उतरत नाही आपल्याला, त्याच्यासाठी आपण पुन्हा पुन्हा रिपिटेशन, त्याचा पाढा वाचत बसतो, पाठ करतो, त्याला आतमध्ये उतरवतो. आणि जितकं आपल्या, बघा ना, आपण ज्या गोष्टी दिवसभर विचार करतो, जे व्हिडिओज आपण दिवसभर बघतो, तीच आपलं वास्तव बनतं. मग ज्या गोष्टी आपण दिवसभर बोलतोय ते आपलं सत्य बनायला लागतं. आपलं आयुष्य त्यानुसार बदलायला लागतं. तर हे इथं म्हणून महत्वाचं आहे की सराव करणं. अजून एक इथं एक वाक्य आहे. ते मला एक सांगायचं होतं. पुढे आहे का? हा, इथं. हा, या एकीकृत हे जो प्रवास आहे ना, हा पण नीट बघा. इथं असं सांगितलंय की आत्मज्ञानाचे अनेक मार्ग उपलब्ध आत्ताही आहेत. हजारो मार्ग आहेत. म्हणजे एखाद्याला जर सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार मिळवायचा असेल तर तो त्याच्यासाठी अनेक योग आपल्याकडे आहेत. क्रियायोग, सहज योग, असे वेगवेगळे आपल्याला आपल्या चांगल्या कर्मांनी आपण ह्या भूमीत जन्मलोय, त्यामुळे आपल्याकडे हे सगळे योग आहेत. पण इथं असं सांगितलंय की हा पण एक अभ्यासक्रम तुम्हाला आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाईल. म्हणून त्याला 6 ते 7 महिने लागतात. 1-2 दिवसात होणारी ही गोष्ट नाहीये. हं? त्यामुळे इथं बघा तुम्हाला हे दिसेल की पूर्वी काय व्हायचं की जो आत्मज्ञानी आहे त्याच्याकडे तुम्हाला जाऊन त्यांना गुरु करून घ्यावं लागायचं आणि मग त्यांची साधना आपल्याला सुरू करावी लागायची. पण आता ह्या अभ्यासक्रमातून सांगितलं जात आहे की सहजपणे कुणीही हा अभ्यासक्रम फॉलो करून आत्मसाक्षात्काराचे अनुभव घेऊ शकतो. जेव्हा तो आपल्या उच्च आत्म्यासोबत एक होतो. आणि जे अनुभव पुढचे धडे आपल्याला आपण थोडे घेतलेत 5व्या धड्यापर्यंत, जो पुढचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपल्याला समजत जाईल की कसे अनुभव यायला लागतात. आणि म्हणून हा अभ्यासक्रम आपल्याला सहजपणे कुणीही आपल्या संसारात आपली इतर कामं करत करत करू शकतात. सराव किती वेळाचा आहे? 15 ते 20 मिनिटाचा सराव आहे. तर मला हा एक पॉइंट काल राहिला होता की अनेक मार्ग आहेत, त्याप्रमाणे हा एक मार्ग आहे, युनिफाईडचा अभ्यासक्रम. हा, या अभ्यासक्रमाचे वेगळेपण म्हणजे साधकांसाठी हा मैलाचा दगड ठरतो. गुरुच्या ऐवजी तुमचे स्वतःचेच रूप तुमचा मार्गदर्शक असतो. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. जे आपले पितामह सांगायचे की तुमचा श्वास तुमचा गुरु आहे. तर हे या वाक्याचा ना थोडा विचार करा की आपलं स्वरूपच कसं काय आपला गुरु असेल. तसं काय असू शकतो आपल्यात, असं काय आहे की माझ्या आयुष्यामध्ये लीड करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी अशी कुठली गोष्ट जी मला मदत करू शकते. मी तर कुणावर तरी दुसऱ्यावरच डिपेंडंट आहे, अवलंबून आहे. माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मला ते सुख पाहिजे, समृद्धी पाहिजे, त्याच्यासाठी मी कुणाला तरी फोन करते, प्रश्न विचारते, तुम्ही हे बघता का माझं, जरा सांगता का आमच्या घरी हा प्रॉब्लेम आहे, तर माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे. यासाठी आपण दुसऱ्यांना फोन करतो, दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या गायडन्सचा त्याची वाट बघतो आपण की ते मला कधी उत्तर देतील. बघायला गेलं तर त्या व्यक्तीला ह्या आयुष्यात काय चाललंय व्यक्तीच्या काही माहित नसतं. पण अपेक्षा काय असते की ह्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. कशासाठी?
कारण आपण कायम हाच केलंय की आपण कायम स्वतःचे प्रॉब्लेम्स बाहेरच जाऊन बघायला, की कोण मला सॉल्व्ह करेल आणि कोण माझी मदत करेल आणि माझं आयुष्य कसं सुखी होईल. ह्यासाठी कायम आपण दुसऱ्याचीच मदत घेत राहिलोय, अवलंबून राहिलोय. त्यासाठी बाबाजी इथं सांगतात की तुमचे स्वतःचे स्वरूप तुम्ही जेव्हा आठवायला सुरू करता, या अभ्यासक्रमातून कष्ट घ्यावे लागतील. कुठेही गेलो तर कष्ट घ्यावे लागतात आपल्याला. पहिलंच आहे, चिकाटी पाहिजे, परिश्रमाची तयारी पाहिजे. असंच बसून नुसतेच डोळे मिटून बसलोय ध्यानाला, आत्मसाक्षात्कार मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला ध्यान पण त्याच ताकदीने केलं पाहिजे. विचार शांत झाले पाहिजे. होतात आपले विचार शांत? किती आपण विचारांमध्ये अडकलेलो. मग कसं मिळणार आपल्याला स्वतःचं स्वरूप? ध्यान जमतं आपल्याला? आपण उठतो लवकर, रेकी करतो, ध्यान करतो, ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपण किती प्रयत्न करतोय त्याच्यासाठी? आणि मग आपल्या प्रॉब्लेमसाठी आपण दुसऱ्याला जाऊन विचारत बसतो की कसं होणार आमचं, सांगा तुम्ही. मग आता ती वेळ आली की आपली जबाबदारी स्वतः आपल्यावर घ्या आणि स्वतःच्या स्वरूपाला ओळखा. किती दिवस आपण झोपणार? कुठल्या तरी भोंदू बाबाच्या नादी लागून आपण बघतोय ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातली. किती दिवस आपण दुसऱ्याला जाऊन विचारत बसणार, माझ्या आयुष्यात माझं भविष्य सांगा. त्याचा डीप मध्ये विचार केला पाहिजे आपण, की इतके योगी, इतके साधू संत, इतके आपले ऋषीमुनी आपले पूर्वज म्हणून आपल्याला मिळाले, पण आपण ते काहीच करत नाही. आपण केवळ माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कुणीतरी पाहिजे आणि माझ्या आयुष्यातले दोष कुणावर तरी टाकायला कुणाचं तरी डोकं पाहिजे, ज्याला मी म्हणू शकते की ह्या माणसामुळे माझ्या आयुष्यात असं आहे. या सगळ्याचा आपल्याला बाबाजी इथे मोठा आरसा दाखवत आहेत की आता तुम्ही ती वेळ आलेली आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, स्वतःचा गुरु स्वतः बना. आणि त्यासाठी आपल्याला काय मोठं कुठे काही जाऊन खोदकाम करायचं नाहीये. सगळं तयार आहे. सगळं तयार आहे. त्या मार्गावर चालायचंय फक्त. कुठेही मार्ग आपण तयार करत नाहीत आहोत. कसं करायचं, कुठून शोधू, कुठून सुरुवात करू, काहीच गरज नाहीये. असे अनेक मार्ग आहेत आपल्याला, योग आहेत. त्यामध्ये युनिफाईड सारखा अभ्यासक्रम आपल्याला बाबाजींनी दिलाय, की जो बनाया मार्ग आपल्याला मिळालाय. आपण फक्त त्या मार्गावर आता चालणार आहे. ती पायवाट ऑलरेडी आहे आपल्यासाठी. म्हणून हा अभ्यासक्रम तुम्हाला पद्धतशीरपणे स्वतःचा शिक्षक होण्यासाठी स्वतःच्या संपर्कात राहण्यास शिकवतो. म्हणून बाबाजी असं म्हणतात की अभ्यासक्रम कुणीही कुणाला शिकवू शकत नाही. मी इथं बसून फक्त तुम्हाला येऊन त्या गोष्टी सांगते ज्या मी माझ्या ह्या अभ्यासक्रमाच्या प्रवासादरम्यान अनुभवल्या. आणि मी त्यासाठी मदत आहे, ही एक छोटी सेवा आहे. जे बाबाजींनी एक साधक एक फक्त बसवलंय आणून इथं, की तू बस आणि तुझी जे बघितलं सगळं, तू जे अनुभव घेतला ना युनिफाईडचा तो सांग लोकांना. त्यासाठी मला कुणी चांगलं म्हणावं, कुणी वाईट म्हणावं, ह्याची अपेक्षाच्या पलीकडे मी आता गेलेली. ते हे काम करायचं केवळ बाबाजींनी ते दिलेलं आपल्याला आणि आपल्याला त्याच्यातून फायदा झाला. म्हणून माझा उच्च स्वर मला सतत ह्या गोष्टी आतून सांगत होता. त्यामुळं हा अभ्यासक्रम जर तुम्हाला असं वाटलं की मी येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी आता करून देईन, असं नाहीये. प्लीज हे समजून घ्या. हा अभ्यासक्रम ज्याचा त्यांनी वाचून स्वतः प्रॅक्टिस करून करायचा आहे. अगदी छोटे छोटे सराव आहेत. तुम्हाला आता 5 धड्यांमध्ये थोडी आयडिया आली असेल. पण हे सराव असे आहेत की कुठल्याही आयुष्याच्या प्रॉब्लेमवर काम करतील. जर मी हे नीट समजून घेतले तर. मी बसले ध्यानाला 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. माझ्या हृदयात गेले, प्रश्न टाकला, माझ्या उच्च स्वकळतनं मला आन्सर मिळालं. प्रॉब्लेम सॉल्व्ह. आपली बाहेर जाऊन कुणाला तरी विचारण्याचं सगळं सगळं संपून जाणार आहे. म्हणून मी सुरुवातीच्याच आपल्या सत्रांमध्ये म्हणले होते की आपण सगळं संपणार आहे. बाहेर ह्याला विचार, त्याला विचार, ह्याला फोन कर. मी स्वतः टॅरो कार्ड रीडिंग करते. पण मला अजिबात असं वाटत नाही की लोकांनी येऊन मला म्हणावं की तू आमचं हे टॅरो रीडिंग सांग. मला त्याचे मी पैसे पण घेते. माझी फीस पण आहे त्याची. पण तरी मी त्याची ऍडव्हर्टाईज जास्त जास्त प्रमाणात मला असं वाटतं की लोकांनी हे करावं त्यापेक्षा. जरी मला त्याच्यातनं पैसे मिळत असले तरी मला वाटतं की लोकांनी त्याच्यावर डिपेंडंट राहू नये. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायला सुरू करावं. या पद्धतीने हा अभ्यासक्रम आपल्याला शिकवतो की ह्याच्यामध्ये येणारी जी विधानं आहेत, इथं दिलंय बघा. अभ्यासक्रमातील विधानं म्हणजे जी काही सत्य आपल्याला कळतील आपल्या ध्यानादरम्यान, आपण जेव्हा विचारू उच्च आत्म्याला, ती तुमच्या स्वतःकडून येतात. आता अनेक जण विचारतात उच्च स्व कुठे असतो, हायर सेल्फ, उच्च आत्मा. तो आपल्या आतच आहे.
तो आपला आत्माच आहे. मग तो आपल्याला आन्सर का नाही सांगू शकत? जेव्हा आपण त्याला विचारू तो आन्सर सांगतो. आपल्याला सगळ्यांना उच्च आत्म्याची नावं मिळाली दुसऱ्या धड्यामध्ये. काही जणांना मिळाली नसतील कारण अजून पण ते आपल्या हृदयात तितके आत खोलवर प्रेम नाही फील करत आहेत. त्यामुळे त्यांना नावं मिळाली नसतील. जितका माझा अनुभव आहे या अभ्यासक्रमाचा. तुम्ही अजून आत जा, तो सराव करा, प्रेम फील करा, म्हणा सारखं सारखं. आणि ते काही दिवसाच्या सरावानी येतं. जितका त्या माणसाचा भूतकाळ मध्ये जास्त धोके, जास्त त्रास, लोकांना जवळच्या लोकांकडून मिळालेला त्रास, ज्यांच्यासाठी आयुष्यभर केलं त्या लोकांनी दिलेली वागणूक, ह्यामुळं त्या माणसाचं हृदय बंद झालेलं असतं. तितकं ते खुलायला त्रास. मग तितकं तुम्हाला उच्च स्व बरोबर आपल्या आत्म्यासोबत जोडणं तितका वेळ घेऊ शकतं. म्हणून तो वेळ लागतो. ते सगळं एक बाजूला ठेवून मी आता माझ्या आत्म्यासोबत एक होती हा विचार मनात आणून जितकं आपण हृदयावर हळूहळू एकाग्र होत चाललोय आणि ती मग तुमच्या हृदयचक्रामध्ये तुम्हाला परिणाम जाणवतील. आणि मग आपल्याला ते प्रेम फील व्हायला लागेल आणि त्या प्रेमामध्येच आपल्याला उच्च आत्मा आपलं नाव देईल. त्यामुळे हा अभ्यासक्रम ची ही जी पहिली काही गोष्टी आहेत ना, ह्या पुन्हा वाचा, की ह्यामध्ये कुठल्याही माणसाला हे मिळू शकतं. काही विशेष पात्रतेची गरज नाहीये याला. हं? ही पानं लहान लहान एक धडा 3-4 पानांचा आहे. पण ही पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे. आपण पारायण करतो कशी पुन्हा पुन्हा करतो? का करतो? मग आपल्याला ते पाठ होऊन जातं. जितकं आपण करू आपली शुद्धी होते. अगदी त्याप्रमाणे ही पानं पण ही जे धडे आहेत ते पुन्हा वाचा. सोबत आपली जी उपासना आहे ती सुरू ठेवा. हे आपण पहिल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आहे अवेलेबल. ह्यातलं अजून मला काय सांगायचं होतं? नुसतं वाचन करून होणार नाही. हे पण एक महत्वाचा पॉइंट आहे, की केवळ पुस्तक वाचले, पहिला धडा वाचला, तिसरा धडा वाचला आणि मला आत्मसाक्षात्कार झाला नाही. हे मी आधीच सांगितलंय. तर ज्यांना कुणाला असं वाटतं ना, की हे वाचन करून मला आता मिळेल आत्मसाक्षात्कार, ते रिपीट केल्याशिवाय होणार नाही. ते रिपीट करावं लागेल. जितकं रिपिटेशन दिवसभर ते तोंडात यायला लागेल आपल्या आपोआपच. आपला उच्च आत्मा इतका क्लिअरली आपल्याशी जोडला जाईल. म्हणून मला असं वाटतं बाबाजींनी पुन्हा एक तो आतमध्ये माझ्या उच्च स्वनी मला हे पुन्हा सांगण्यासाठी, की लक्षात ठेवा या गोष्टी, की हे वाचन नाहीये पुस्तक वाचन. इथं तुम्हाला सगळ्या धड्यांबद्दल सांगितलं, की कुठला धडा कसा आहे. काल आपण पहिला धडा बघितला. काहीच वेळ राहिलेला आहे 7-8 मिनिटं, पण तेवढ्यामध्ये जेवढं होतंय तेवढं आपण करू. बाकी मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करेन, ज्यामध्ये मी त्या धड्याबद्दल जसं आपण आता घेतोय सत्र, ती माहिती टाकेन त्याच्यामध्ये. तो तुम्ही व्हिडिओ YouTubeवर बघा, म्हणजे आपलाही हा वेळ वाचेल. पण जरूर बघा. त्याच्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या धड्याबद्दल मी जे आज दुसऱ्या धड्याचं थोडं राहिलंय, उजळणी, रिव्हिजन, ती पण ऍड करेन. आणि पहिल्या धड्यातले पण काही पॉइंट्स आहेत जे मला काल वेळेअभावी सांगता आले नाही. तर मला असं वाटतं त्यापेक्षा एक व्हिडिओच करून टाकावा, जो कायम सगळ्यांना अवेलेबल राहील. आणि मग आपण उद्या तर आपल्या 6व्या धड्याची सुरुवात करतोय. त्यामुळं ह्या 2 दिवसात तो व्हिडिओ मी टाकेन. तो पण बघा, ऐका, म्हणजे आपल्याला अजून चांगलं ज्ञान येईल. कारण हे मला माहिती की हे सगळे नवीन कॉन्सेप्ट आहेत. समजून घेण्यासाठी या सगळ्या संकल्पना नवीन आहेत. पहिल्यांदाच आपण ऐकतोय. हायर सेल्फ बद्दल इतकं किंवा स्वतःच्या स्वरूपाबद्दल इतकं. त्यामुळे थोडंसं वेळ लागतो. तर त्यासाठी मी एक व्हिडिओज बनवेन. तर काल जसं आपण बघितलं ना, की दुसऱ्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण चेक बघितलं, की जसं फक्त आपल्याला सांगितलं बाबाजींनी की हृदयात जा. पहिल्या आठवड्यामध्ये हृदयात केंद्रित होणे ह्याचं नाव आहे पहिल्या धड्याचं. आणि इथं आपल्याला बाबाजी एक सत्य सांगतायत, ज्या सत्याला आपण धरलंय आणि त्याच्यावर आता आपण पुढे जातोय. आणि ते सत्य म्हणजे मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे आणि माझ्या मध्ये ईश्वराचे ते सगळे गुण आहेत, जे काल आपण ऐकले. की जसं गणपती बाप्पाचं आपण उदाहरण घेतलं. आणि मी म्हणलं खरं की गणपती बाप्पाचं तुम्ही केवळ शरीर बघू नका, पण त्यानंतर मी ते सुपाचं उदाहरण दिलं. ते शरीर म्हणल्यामुळे माझ्या मध्ये ते आलं एकदमच उदाहरण. तर सांगायचं हे की शरीर, आपण प्रत्येक शरीराच्या गणपती बाप्पांच्या भागाला सुद्धा एक अर्थ दिलाय, की सुपासारखे कान म्हणजे ऐकतात बाप्पा सगळ्यांचं. पोट मोठं म्हणजे सगळ्यांच्या चुका घेतात असं आपण म्हणतो. मग हे त्यांचे गुणच आहेत ना. मग ते शरीराशी आपण तसे रिलेट केले, कनेक्ट केले म्हणजे. तर जसं बाप्पांच्या मध्ये जे आपण गुण बघतो ते आपले पण आहेत. आपण पण तसे वागतो आपल्या आयुष्यात. म्हणून आपण बाप्पांच्या स्वरूपात आहोत काही अंशी, अंशात्मक रूपाने. ते आपल्यामध्ये पण बाप्पा आहेत. तर हे उदाहरण मी काल दिलं होतं. तर म्हणजे काय,
की आपल्याला जसा समुद्रामध्ये एक बर्फाचा डोंगर असतो ना, तर एखादं बोट चालली ना, तर त्याला वरची जी डोंगराची बाजू असते, जी समुद्राच्या वरच आहे डोंगर, जे दिसतं ना शिखर, आपल्याला असं वाटतं तेच आहे, ते शिखर तेवढंच आहे. पण जेव्हा ती बोट जवळ येते तेव्हा दिसते की त्या समुद्राच्या खालच्या बाजूला, त्या शिखराच्या खाली एवढं मोठं डोंगर आहे. तर तसं आपण बघतो, की आपण जेव्हा बघतो तेव्हा मी शरीर आहे आणि 5 इंद्रिय आहेत तेवढंच आहे. आणि माझं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते निराशा, त्रास सहन करत मी झोपते, हेच माझं अस्तित्व आहे. पण त्याच्यानंतरचं, त्याच्या पुढचं जे माझं अस्तित्व आहे, त्याबद्दल बाबाजी इथं सांगतात. त्याच्या व्यतिरिक्त असलेलं आपलं स्वरूप आणि ते आपल्याला युनिफाईडमध्ये शिकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, आठवणार आहेत आपण ते सगळं, की कसं आपण करणार आहोत. तर त्यासाठी पहिल्या आठवड्यामध्ये आपण केवळ दिवसभर किंवा पूर्ण आठवडाभर जेव्हा जेव्हा आठवेल ही वाक्य म्हणायची, की मी ईश्वराच्या रूपात आहे, त्याच्याच प्रतिमेत आहेत आणि त्याचे गुण आठवायचे, की तो प्रेम आहे म्हणून मी सुद्धा आहे. आता इथं इथे बघा, ईश्वर प्रकाश आहे म्हणून मी सुद्धा आहे. हं? प्रेम आहे. प्रेमामध्ये सगळंच आलं. आपण जे जे एखाद्याबद्दल रिस्पेक्ट दाखवणं, आदर किंवा खरोखर त्या माणसाबद्दल आपल्याला काही एक जाणीव आहे किंवा आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करणे, हे सुद्धा प्रेमच आहे. तर हे सगळं आलं. मग हे गुण जे इथं दिलेले आहेत ना, ते थोडे वाचून घ्या, की काय काय लिहिलंय ह्याच्यामध्ये. सर्व इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाच्या सर्व शक्ती तुमच्या आहेत. अर्थात याची किल्ली म्हणजे तुम्ही प्रेम, आनंद, प्रकाश, शांती आणि ईश्वराच्या इतर सर्व गुणांनी युक्त अशा तुमच्या संपूर्ण स्वच्या माध्यमातून काम करणे होय. म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे, पण त्याची की काय आहे? त्याची चावी काय आहे? कसं करणार? माझ्याकडे सगळं आहे, तर माझ्या आयुष्यात इतकी प्रॉब्लेम्स काय आहेत? इतकी कमी काय आहे? कारण जे काही माझं दुसरं अस्तित्व आहे ना, जे मला माहित नाहीये ना, त्याच्याकडे हे सगळं आहे. पण तो मला माहित नाहीये. म्हणून मला समजत नाहीये, की मी कसं काय स्वतःचा गुरु आहे. मी स्वतःचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू? कारण मला माहित नाहीये, की जे माझं ऍक्च्युअल या बॉडीला सोडून, या शरीराला सोडून जे दुसरं अस्तित्व आहे, ते सर्व गुणांनी युक्त आहे. ते अजूनही ईश्वराच्या गुणांमध्ये. मी जरी या मायेत आहे, द्वैतात आहे तरी. म्हणून आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये त्या स्वरूपाला भेटतो. त्याची आठवण करून घेतो, त्याची ओळख करून घेतो. तो आपला आत्मा, उच्च स्व. फक्त ते नावं दिली आहेत, उच्च स्व आणि निम्न स्व याप्रमाणे. हा धडा असा आहे ना, की बघा आजचं पण सत्र आपलं 40 मिनिटं ह्याच्यातच गेली. कारण हे इतकं डीप आहे ना, आपल्याला समजून हे जेव्हा आपण घेतो तेव्हाच आपला विश्वास बसतो या गोष्टींवर. कारण सुरुवातीला हे समजून घेणं की माहीत करून घेणं, विश्वास ठेवणं हेच गरजेचं आहे. पण हे कशामुळे असं लिहिलेलं आहे? का असं लिहितात बाबाजी? की कशामुळे असं म्हणतायत ते, की हे तुमचे गुण आहेत, ते जे आपण अनुभव करणारच आहोत. पण त्याची सुरुवात अशी काय? म्हणून हे 1-2 तासात एक्सप्लेन करणं सुद्धा माझ्यासाठी अवघड आहे खरं तर. तर तुम्ही निवांत वाचा. ह्याच्यावर तुमचे अजून व्ह्यूज येतील वेगवेगळे. हां, हे बघा. तुम्हाला तुमच्या संपूर्ण स्वरूपासोबत एक व्हायचे आहे. कारण ईश्वराने तुम्हाला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले आहे. हे सत्य तुमच्या मनाला सहजतेने पटवून देण्यासाठी एकीकृत होण्याचा हा पहिला धडा लिहिलाय. हे सत्य तुम्हाला पटावं म्हणून हे लिहिलेलं गेलंय. तुम्ही तुमच्या संपूर्ण जे दुसरं अस्तित्व आहे, त्याच्यासोबत आता एक होणार आहात, ह्यासाठी. हं. तर आजचं सत्र पण ह्याच्यातच संपतंय. पण मी व्हिडिओज करेन आणि ज्याच्यामध्ये दुसरा धडा एक्सप्लेन करेन. ह्यातल्या पण काही गोष्टी राहिल्यात, त्याही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण तो व्हिडिओ जरूर ऐका. तेव्हाच आपल्याला युनिफाईडची पुढचा जो जर्नी आहे, प्रवास आहे, तो सोपा वाटेल. तर आपण सगळेजण ह्याच नोटवर भेटू उद्याच्या सत्रात. खूप धन्यवाद प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना.